शिरोळ तहसील कार्यालयात तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी आओ जाओ कार्यालय हमारा. वेळेवर न येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा आदम मुजावर यांनी केला पंचनामा. शिरोळ तहसील कार्यालयांमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी 11 वाजले तरी पण तहसीलदार तसेच नायब तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी वेळेवर आले नसल्याने स्वराज्य क्रांतीचे संस्थापक आदम मुजावर यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन वेळेवर न येणाऱ्या तहसीलदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला. कामाची वेळ 10 वाजलेपासून असूनही 11 वाजले तरी पण तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी वेळेवर तहसील कार्यालयामध्ये आले नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या अनेकांची गैरसोय होत होती. अशातच स्वराज्य क्रांती संघटनेचे संस्थापक आदम मुजावर यांनी याबाबत माध्यमांशी संपर्क साधून वेळेवर न येणाऱ्या तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी यांचा पंचनामा आज त्यांनी नागरिकांच्या समोर केला. वेळेवर अधिकारी कर्मचारी का येत नाहीत? आमदार, खासदार यांचा वचक अधिकाऱ्यांच्यावर नाही. यामुळे तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालय म्हणजे आओ जाओ घर हमारा याप्रमाणे हे कार्यालय असल्याचे चित्र सोमवारी सकाळी पाहायला मिळाले. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, शिरोळ. नमस्कार. हे आमचे शिरोळचे तहसीलदार कार्यालय. इथे नायब तहसीलदार इथं बसा. ही केबिन अद्यापर्यंत रिकामी आहे. त्यानंतर या भागामध्ये 3 अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. त्या 4 अधिकाऱ्यांमध्ये एक अधिकारी इथं उपस्थित नाही आहे. त्यानंतर हा दुसरा जमीन आणि गावठाणचा हा विषय आहे. त्या केबिनमध्ये 4 अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. इथंही कोणीही नाही आहे. त्यानंतर या केबिनमध्ये फक्त 2 अधिकारी बसलेले आहेत. त्यानंतर या केबिनमध्ये हे जमीन मृत्यू आणि वेगवेगळ्या प्रकरणाचे आहेत. या केबिनचे सर्व अधिकारी उपस्थित आहेत. मग बाकीच्या अधिकाऱ्यांना काय वेगळी सवलत आहे का, वेगळा नियम आहे काय, हा प्रश्न आहे. त्यानंतर तिथं नायब तहसीलदार बसतात. हे पण अद्यापर्यंत आलेले नाही. मग अशा प्रकारे जर नागरिकांची हेळसाळ होत असेल तर याला कोण जबाबदार? आत्ता 11 वाजलेले आहेत. अद्यापर्यंत तहसीलदारांचे हे केबिन उघडलेले नाही, याला कडी गाठलेले आहे. तर जे मुख्य तहसीलदार हजर आहेत तिथं प्रभारी तहसीलदार म्हणून यांची नेमणूक केलेली आहे. परंतु ते 11 वाजेपर्यंत अद्याप आले नाही. हा बघा, या बाजूला इतका मोठा जनसमुदाय आपल्या तालुक्यातल्या विविध प्रश्नासाठी आलेला आहे. या नागरिकांना हेंडसाळत असं उभं राहावं लागतं. यासाठी तहसीलदार कार्यालय आपलं कर्तव्य बजावणार का, हा आमचा मोठा प्रश्न आहे. या नागरिकांची होणारी हेंडसाळ हे कोण मांडणार? माननीय जिल्हाधिकारी यांनी याकडे ताबडतोब लक्ष देऊन अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार करावा आणि कर्तव्य कसुरी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं आणि तसंच त्यांच्या चेहरेमुखामध्ये पण तशी नोंद घालावी अशी आमची या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे. जय हिंद. नमस्कार. मी आदम मुजावर. आज तहसीलदार कार्यालय शिरोळ या ठिकाणी आम्ही आलो असता अद्यापपर्यंत आज आठवड्याचा पहिला दिवस, आज सोमवार आहे आणि सोमवार असताना शासन परिपत्रकाप्रमाणे सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी सकाळी 5:45 आणि संध्याकाळी 5:15पर्यंत आपल्या कार्यालयीन क्षेत्रामध्ये काम करायचा असा आदेश आहे. त्यामध्ये 10 ते 6 हा वर्किंग म्हणजे कामाचा वेळ आहे. असं असताना देखील आता 11 वाजले, शासकीय कार्यालयात कोणतेही अधिकारी सापडत नाही आहेत. बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी सक्ती केली असताना देखील अद्यापर्यंत बायोमेट्रिक पद्धत चालू केलेली नाही. शासन परिपत्रक 31 डिसेंबर 2020 यामध्ये असं केलं की क्षेत्रीय कर्मचारी उशिरा आला तर त्याचे हजेरी रद्द करून त्याच्या कर्तव्यात कसुरी केला म्हणून त्याचे सर्व सेवा पुस्तकामध्ये त्याची नोंद घालावी असा आदेश आहे. असे असताना देखील या शिरोळ तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी, अधिकारी एवढे निगरकट्ट झालेले आहेत की यांना कोणताही सामान्य माणसाचं घेणं देणं नाही. फक्त पगार घेणे हाच फक्त उद्देश आहे आणि जे लोकप्रतिनिधी असतील त्यांची हमाली करणे, त्यांनी सांगितलेलं तेवढंच काम करणे, नागरिकांच्या कोणत्याही कामाशी, कर्तव्याशी त्यांचं कोणतंही बंधन नाही असं वागत आहेत. त्याला कुठेतरी लगाम बसला पाहिजे असं आम्ही या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो.